हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि मी पवन सर. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपला विषय आहे तो म्हणजे गट क मुख्य परीक्षा 2022 आणि त्या संदर्भात संपूर्ण तयारी आणि अभ्यासाचं महिनाभराचं नियोजन कसं असावं यावर आपण काय करणार आहोत, प्रकाश टाकणार आहोत. सर्वात पहिलं समजून घ्या की तुमचा ग्रुप बीचा जो निकाल आला, ग्रुप सीचा जो निकाल आला, त्या निकालामध्ये एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या काय, परीक्षेचा दिनांक काय, यावर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. सो बघा की आपले ग्रुप सीचा जो रिझल्ट आला 2022चा, त्यामध्ये पात्र विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती संख्या आहे उद्योग निरीक्षक या पदाकरिता 128 विद्यार्थी पात्र झाले आहेत, जागा कमी असल्यामुळे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क 199 विद्यार्थी, टॅक्स असिस्टंट मध्ये 8886 विद्यार्थी पास झालेले आहेत आणि रेव्हेन्यू असिस्टंट तुमचं जे लिपिक टंकलेखक आहे त्याला अलीकडे आता सरकार निर्णय घेतला की त्याला काय म्हणणार आहेत, रेव्हेन्यू असिस्टंट. ठीक आहे, म्हणजे लिपिक टंकलेखक. सो हे जे असतील हे 9872, कारण की जागा वाढ झाली होती MPSC क्लर्कसाठी. ती जागा 510 मराठी लिपिकांच्या आणि 31 या इंग्लिश लिपिकांच्या काय एकूण जागा आता झालेल्या आहेत. सो इतके विद्यार्थी आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतके विद्यार्थी जरी पात्र झाले असतील तरी यापैकी 30% विद्यार्थी जवळपास परीक्षा देणारे नसतात. म्हणजे मागच्या वर्षी 2021च्या ज्या ग्रुप सीच्या सर्व मेन्स झाल्या त्या मेन्स मी दिल्या आणि प्रत्येक मेन्सला एक अनुभव आला की रूममध्ये म्हणजे 24 जे असतात त्यापैकी 4-6 असे विद्यार्थी अब्सेंट होते, कारण की त्यांच्याकडे काय नसतात, टायपिंग सर्टिफिकेट नसतात किंवा 2021, 20 आणि 21 मध्ये बरेचसे विद्यार्थी म्हणजे 609 काय असतील तुमचे STI असतील किंवा त्यानंतर PSI 2020-21 मध्ये पात्र ASO विद्यार्थी असतील, टॅक्स असिस्टंट झालेले असतील किंवा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर झाले असतील, टेक्निकल असिस्टंट झाले असतील, एक्साइज SI झाले असतील. सो हे विद्यार्थी आता तुमचे कॉम्पिटिटर नसतील, पण त्यांचे रिझल्ट आहेत इथे, ते तुमच्या मेन्सला तुमच्या सोबत नसणार आहेत. सो मी तुम्हाला एक इथं अश्युअर करतो की हे जे एकूण विद्यार्थी आहेत यापैकी 30% विद्यार्थी हे परीक्षेला नसतात. ठीक आहे, आणि एक सर्वात लक्षात ठेवायचं, हे विद्यार्थी नसल्यामुळे आकडा जरी मोठा दिसत असेल तरी ते विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशनला नसतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की परीक्षेचे जे तुमचे दिनांक आहेत ते अगदी तोंडावर परीक्षा येऊन पडली आहे. आणि एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची ग्रुप सीची टेस्ट सिरीज नसल्यामुळे विदर्भ IAS अकॅडमीने तुमच्या ज्या रिक्वेस्ट आहे त्यावरून काय केली आहे, टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. ठीक आहे, तुमचा पेपर 1 जो असेल तो 4 फेब्रुवारीला असेल, ज्यामध्ये इंग्लिश आणि मराठी राहतं. इंग्लिश जे राहतं ते 40 मार्क्सला राहतं आणि मराठी हा 60 मार्क्सला राहतं. ठीक आहे, 4 फेब्रुवारी 2023ला असेल आणि तिथून मग प्रत्येक शनिवारी म्हणजे प्रत्येक आठवड्याला 7-7 दिवसाने काय असेल तुमचा एक पेपर असेल. तुमचा लिपिक आणि टंकलेखक हा 11 फेब्रुवारीला असेल. त्यानंतर एक्साइज SI 25 फेब्रुवारीला. त्यानंतर टॅक्स असिस्टंट 4 मार्चला आहे आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर हा 11 मार्चला आहे. सो तुम्हाला इथे ज्या गॅप्स आहेत त्या फार कमी दिवसाच्या आहेत, त्यामुळे या दिवसात तुम्हाला योग्य ते नियोजन करणे अभिप्रेत आहे. आता अभ्यासाची तयारी कशी करावी किंवा कशा प्रकारे मार्गक्रमण करावं यावर आपण भाष्य करणार आहोत. तर चला बघा, लक्ष द्या. सर्वात पहिला की एक सूचना देतोय की आपण काय करतोय की तुमच्यासाठी कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या 2 पदांसाठीची टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंटसाठी जी टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे त्यामध्ये जे तुमचे एकूण विषय असतील, ठीक आहे, मराठीसाठी म्हणजे पेपर 1चा जो कार्यभार सांभाळणार आहेत, ज्यांच्या खांद्यावर धुरा आहे ते म्हणजे आपली बेस्ट, वन ऑफ द बेस्ट टीम आशिष भाकरे सर आणि शंकर सर. मराठी आणि इंग्रजी या विषयाचं एक्सप्लेनेशन ते देणार आहेत. त्यानंतर पेपर 2 GS, त्यामध्ये चालू घडामोडी असेल, पंचवार्षिक योजना असतील, आर्थिक सुधारणा आणि कायदे म्हणजे इकोचा कोर पोर्शन तो मी स्वतः देणार आहे. राज्यघटना आणि नागरिक शास्त्र या विषयासाठी पराग सर एक्सप्लेनेशन देतील. पुस्तकपालन आणि लेखाकर्म यासाठी जे आपले राहुल सर आहेत, ठीक आहे, मोस्ट डिमांडिंग, सो ते एक्सप्लेनेशन देतील. आणि तुमचा जे रिझनिंग मॅथ असतील
इथे रिझनिंगसाठी ज्ञानेश्वरी मॅडम आणि गणितासाठी म्हणजे मॅथ्ससाठी राहुल सर असतील. त्यानंतर हे एकूणच तुम्हाला मी सांगितलं आहे पेपर. आता टाइम टेबल काय असेल आपल्या टेस्ट सिरीजचा सो समजून घ्या. पहिला पेपर म्हणजे टेस्ट सिरीज बद्दल सांगतोय की आपण काय करतोय, पेपर 1च्या 4 पेपर आणि पेपर 2चे 4 टेस्ट असे आपण राबवतो आहोत. सो कर सहाय्यकचा आणि इतर टॅक्स कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक दोन्ही याचा पेपर 1 हा सेम असेल. सो 8 जानेवारी 2023ला पहिला असेल, 15 जानेवारी 2023ला असेल, 22 जानेवारी आणि 29 जानेवारीला म्हणजे 4 तारखेच्या आधी तुम्हाला सगळ्या विषयाचे 4 टेस्ट सोडून झालेले असतील विथ एक्सप्लेनेशन. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीजचा जो असेल तुम्हाला डाउनलोडेबल कॉपीमध्ये अवेलेबल करून दिलं असेल आणि 11 ते 12 दरम्यान काय असेल तुम्हाला टेस्ट सोडवायची आहे आणि स्पष्टीकरण जे असेल ते प्रत्येक वेळी 3 तास किंवा त्यापेक्षा जास्त असेल. पेपर 2 साठी पहिला पेपर हा 5 फेब्रुवारीला असेल, दुसरा तो म्हणजे 12 फेब्रुवारी, तिसरा 19 फेब्रुवारी, चौथा असेल 26 फेब्रुवारीला. सो 3 विषयाचं इथे काय असेल नियोजन. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपला जो टॅक्स असिस्टंटचा पेपर आहे ठीक आहे हा कधी आहे 4 मार्चला आणि इथे तुम्ही रिलीज कधी होणार आहे इथे 26 फेब्रुवारीला. त्यानंतर लिपिक टंकलेखकसाठी म्हणजे रेव्हेन्यू असिस्टंट तुमच्या आजच्या लँग्वेजमध्ये. सो त्यासाठी इतिहासाचा आणि सामान्य विज्ञानाचा एक्सप्लेनेशन सागर सर स्वतः घेतील. भूगोल, चालू घडामोडी, ICTचा पोर्शन, RTI आणि RTS कायदे हा घटक मी स्वतः हँडल करेल. राज्यघटनेसाठी पराग सर, बुद्धिमत्ता, गणित याची कमांड मॅडम ज्ञानेश्वरी मॅडम आणि राहुल सर बघणार आहेत आणि मराठी इंग्लिशसाठी आपली 30 टीम असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो याचं जे शुल्क असेल ते शुल्क आपण ठेवलं आहे. जर तुम्ही टॅक्स असिस्टंट स्पेशल सेपरेट घेत असाल तर 299 रुपये. रेव्हेन्यू असिस्टंट जर तुम्ही सेपरेट घेत असाल तर 299 म्हणजे इंडिव्हिज्युअल. आता बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम हा असतो की मराठी टायपिंग झाली नसते त्यामुळे ते टॅक्स असिस्टंट देऊ शकत नाही किंवा काही विद्यार्थी टॅक्स असिस्टंटला क्वालिफाय झाले नसतील. सो फक्त ज्यांना रेव्हेन्यू असिस्टंट लावायची असेल लिपिक टंकलेखक सो त्यांच्यासाठी 299 रुपये इतकं नाममात्र शुल्क ठेवलेलं आहे आपण. आणि त्यानंतर टॅक्स असिस्टंट फक्त सेपरेट 30 लावायची असेल तर 299 आणि दोन्हीही तुम्हाला लावायचे असतील तर आपण 500 रुपयात म्हणजे 499 रुपयात इंटिग्रेटेड म्हणजे दोन्हीही अवेलेबल करून दिलं आहे. त्यासाठी सिम्पली एक प्रोसेस करायची आहे तुम्हाला. प्रोसेस हीच असेल की आपल्या ॲपवर जाऊन हा कोर्स परचेस करायचा आहे. आणि एक लक्षात घ्यायचं की एकदा रेकॉर्ड केलेले व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येतील. त्यानंतर जे फॅकल्टी असतील ते त्या विषयातले तज्ज्ञ फॅकल्टी आहेत ओके त्या संदर्भात सगळ्या सूचना तुम्हाला तिथे दिल्या आहेत. सो आणखी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षीच्या नाही तर कोणत्याही जर टेस्ट सिरीज तपासून घेतल्या तर विदर्भ IAS अकॅडमी ही आपल्या MPSC आयोगाप्रमाणेच काय करते इथे पेपर सेट करत असते. याबद्दल कोणतंही दुमत नाही. तर चला आपण मूळ मुद्द्याला हात घालूया की आता उरलेल्या 1 महिन्यात काय नियोजन असायला पाहिजे, कोणकोणत्या प्रकारचे धोके असतील आणि कोणकोणत्या प्रकारची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. एक सर्वात पहिले माझा शॉर्ट इंट्रो करून देतो. तुम्हाला सर्वांना माझा शॉर्ट इंट्रो माहिती आहे पण माझा एक्झामिनेशनचा मागच्या वर्षीचा प्रोफाईलचा इंट्रो करून देतो. मागल्या वर्षी PSI 2020 त्याच्या मुख्यसाठी आणि मुलाखतीसाठी मी पात्र आहे. त्यानंतर टॅक्स असिस्टंट साठी माझा मेन्सचा रिझल्ट आला आहे त्यासाठी जी स्किल टेस्ट राहते त्यासाठी मी पात्र आहे. लिपिक टंकलेखक यासाठी पात्र आहे. आता हे का सांगतोय सो हे स्तुतीचं कारण नसून मी तुम्हाला एवढं सांगतोय की माझ्यासमोर मागच्या वर्षी किती परीक्षा होत्या. माझ्यासमोर एक्साइज SI, टॅक्स असिस्टंट, रेव्हेन्यू असिस्टंट म्हणजे लिपिक टंकलेखक 2020च्या जी होती ती PSI आणि 2021 मेन्स. सो अशा प्रकारे माझ्याकडे इतक्या परीक्षा होत्या आणि तुम्हाला माहित असेल ह्या परीक्षा कंटिन्यू होत्या. एका आठवड्यानं काय करायचं होतं मला टर्न करायचं होतं म्हणजे रेव्हेन्यू असिस्टंटच्या लगेच 7 दिवसात एक्साइजचा
आणि एक्साईजच्या लगेच 7 दिवसात टॅक्स आणि त्याच्या काहीच दिवसात PSI आणि इतर रिझल्ट अशा मेन्स होत्या. मग सर एवढं सारं बर्डन असताना कोणत्या एका परीक्षेवर फोकस करायचं आणि जर आम्हाला एकापेक्षा जास्त पोस्ट पाहिजे असतील तर कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असावी, ही माझी स्ट्रॅटेजी मी तुमच्याशी शेअर करतो. सो सर्वात पहिले एक समजून घ्यायचं की सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आहे की तुम्हाला तुमचा सिलेबस माहीत आहे का. जर आयोगात तयारी करताय, MPSCची तयारी करताय तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, तुमच्यासाठी जे बायबल आहे ते बायबल म्हणजे तुमचा सिलेबस. सिलेबस ज्याला कट टू कट माहिती आहे त्याचे रिझल्ट येण्याचे चान्सेस हे 100% असतात. सो सर्वात पहिले तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल. काळजी हीच की तुमच्याकडे सिलेबस कॉपी आहे का. बघा मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही टॅक्स असिस्टंट, रेव्हेन्यू असिस्टंट, एक्साईज आणि सर्वच पोस्टसाठी काही विद्यार्थी क्वालिफाय झाले असतात, काही विद्यार्थी एकाच पोस्टसाठी क्वालिफाय झाले असतात. सर्वांना एकच सांगतो, जर जे मुलं एकापेक्षा अधिक मेन्ससाठी क्वालिफाय झाले असतील त्यांनी एक काळजी घ्यायची. काळजी हीच घ्यायची की आपल्याला पेपर 1 मध्ये कशा प्रकारे मार्क्स मिळतील. सर्वात इम्पॉर्टंट असतं पोरं पेपर 1 कव्हर करणे. ज्याचा पेपर 1 ऑलमोस्ट हा कव्हर आहे सो त्याच्या एकापेक्षा जास्त अधिक मेन्स निघतात. तुम्हाला मी मागच्या वर्षीचं उदाहरण देतो. मागच्या वर्षी काय झालं की 110 वर सरासरी हा तुमचा कट ऑफ आला तो टॅक्स रेव्हेन्यू असिस्टंटचा लिपिक टंकलेखकचा आणि 120 म्हणजे मी तुम्हाला सम करून सांगतोय, ठीक आहे. सो 120 हा कशाचा कट ऑफ आला, हा कट ऑफ आला तुमचा टॅक्स असिस्टंटचा. ओके, आता एक लक्षात घ्या पोरो, काही मुलांना तुम्ही मागच्या वर्षीच्या रिझल्टच्या कॉपी चेक करू शकता. पेपर 1 मध्ये मुलांनी इथे 87 पर्यंत स्कोर काय केला आहे, मिळवलेला आहे. मला एक सांगा, जर तुम्हाला पेपर 1 मध्ये 87 स्कोर असेल तर तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये फक्त ॲव्हरेज मार्क्स घ्यावे लागतात. आणि एक सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो की केवळ काठावर पास होऊन इथे चालणार नाही. आधी चालायचं STI असेल, ASO असेल, इथे काठावर रिझल्ट घेतले तरी चालतात. समजा फॉर एक्झाम्पल मेनचा कट ऑफ यांचा 270 वर आला, 270 वर आला. सो एक लक्षात घ्या, इथे 400 मार्क्स असले तरीही काय होईल, या ठिकाणी म्हणजे 400 पैकी 400 घेणारा असेल तोही STI होईल, तोही ASO होईल आणि काठावर म्हणजे कट ऑफ वर मार्क्स घेणारा विद्यार्थी काय होईल, ASO होईल किंवा STI होईल. फरक एवढाच की त्यांच्या रँकचा फरक पडतो. पण मग सर आपल्या या परीक्षेत का बरं लीड घ्यावी लागते त्याचं कारण समजून घ्या पोरं. कारण की या पोस्टला एक मुख्य पुढील टप्पा आहे, तो टप्पा म्हणजे तुमचा स्किल टेस्ट. आणि एक लक्षात ठेवायचं, स्किल टेस्टसाठी 1:3 याप्रमाणे विद्यार्थी क्वालिफाय होतात. म्हणजे तुमचा मेन्सचा जो रिझल्ट लागतोय, समजा इथे कसं असतं STI आणि ASO मध्ये कसं असतं, समजा STIच्या 200 जागा आहेत तर मेन्सचा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा 200 लोकच मेन्स पास झालेले असतात, पात्रता यादीत असतात मेन्स पास झालेले. पण इथे काय असतं, इथे हा अंतिम टप्पा असल्यामुळे जर आपल्या STIच्या 200 जागा असतील तर इथं मेन्स पास होणारे मुलं 600 असतात. हे लक्षात ठेवा, कारण की ते 1:3 या रेशोमध्ये बोलावल्या जातात. जर तुम्हाला काठावर मार्क्स असतील आणि या 600 पैकी समजून घ्या की सर्व मुलांनी काय केल्या, स्किल पास केल्या, असं होत नाही, स्किल टेस्ट पास केल्या. सो अशा वेळेस तेच लोक काय करतील, इथे सिलेक्ट होतील पोस्टवर जे लीडवर आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं, लीड ही तुमच्या कॅटेगरीवर बॅटर करत असते, ठीक आहे. माझं तर म्हणणं तुम्हाला हे असेल की तुम्हाला प्रत्येक वेळी लीडमध्ये किमान 10-10, 15-15 मार्क्स किमान म्हणतोय मी, तेवढी तुम्हाला लीड असली पाहिजे. मग आपल्याला आपल्यासमोर या पोस्टसाठी टार्गेट हे असतं पूर्व महत्त्वाचं की आपल्याला केवळ मुख्य परीक्षा पास नाही करायची आहे. सो आपल्याला मुख्य परीक्षा पास करायची आहे विथ लीड. जर तुम्ही मुख्य पास झाले, तुम्ही स्किल टेस्टही पास झाले, तरीही चान्स कोणाला मिळेल, ज्याच्याकडे लीड आहे त्याला. मग लीड एका मार्क्सनं वाढत असते आणि तो एक मार्क्स कव्हर करायचा असेल सो तुम्हाला पेपर 1 प्रॉपर तयार करावा लागेल. पेपर 1चा सिलेबस काय असतो, एकदम सोपा सिलेबस असतो, फक्त समजून घेणे आवश्यक आहे. ते म्हणजे पेपर 1चा जो पॅटर्न आहे आणि हे अंतिम परीक्षा आहे जे तुम्ही आता फेस करणार आहे. याच्यानंतर पूर्ण राज्यसेवा मेन्सला जो सिलेबस होता तो कॉपी झाला आहे.
सो सोप्या सिलेबसमध्ये तुम्ही हा रिझल्ट कव्हर करणं तुमच्याकडून मला अभिप्रेत आहे. सो बघा, मराठी जो असतो हा 60 गुणांसाठी असतो आणि इंग्लिश जो असतो हा 40 गुणांसाठी असतो. आता हा सिलेबस जर तुम्ही बघितला तर हा इलॅबोरेट केलेला नाही आहे. हा सर्वात मोठा इथला काय आहे, धोका आहे. तुम्हाला वाटत असेल सर सर्वसामान्य शब्द संग्रह करायचा, वाक्य रचना करायची, व्याकरण करायचं, म्हणी वाक्प्रचार करायचे, अर्थ उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न, म्हणजे काय एक उतारा असेल तो वाचायचा आणि त्याच्यावरचे 5 प्रश्न सोडवायचा, इतका सोपा तो नसतो. एक लक्षात ठेवा. सेम इंग्लिश मध्ये असं की एक उतारा येईल, त्याच्यावरचे 5 प्रश्न आणि इडियम अँड फ्रेजेस वाचू आम्ही निघून जाऊ, नाही असं नसतं पोरं. काय असतं की सिलेबस हा तुमचा प्रॉपर असावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मराठीमध्ये हा जरी एक सर्वसामान्य शब्द संग्रह असा शब्द असला तरीही त्यामध्ये अनेक फाटे आहेत. तिथं काय आहेत, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, जे पुढे आयोगानं पुढेच दिलं आहे, हे बघा हे असतील वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे की जे आपण ज्याला इडियम वगैरे असं म्हणतो, ठीक आहे, फ्रेजेस वगैरे ज्याला म्हणतो ते. त्यानंतर समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, पक्षांचे आवाज असतील, ध्वनिवाचक शब्द असतील, ठीक आहे. सो अशा प्रकारचे, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये होमोनिम्स वगैरे म्हणतो तशाही प्रकारचे एकाच अर्थाचे. फॉर एक्झाम्पल गज शब्द आहे, गज, याचे एकापेक्षा अर्थ निघतात. गज म्हणजे काय होतो, गज म्हणजे होतो की लोखंडी सळी, त्याला गज असं म्हणतात. गज म्हणजे हत्ती पण होतो, उच्चारावर आधारित असतो आणि मराठी भाषेत असं असतं. सो त्याच्यामुळे हा शब्द एक जरी असला तरीही त्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. वाक्यरचना, वाक्यरचना म्हणजे काय, यामध्ये सगळं येतं. शब्दांच्या जाती असतील, त्यानंतर प्रयोग असतील, समास असेल, त्यानंतर वाक्य पृथक्करण असेल, त्याच्यानंतर कर्ता, कर्म, ठीक आहे, त्यानंतर क्रियापद असेल, म्हणजे शब्दांच्या जाती वगैरे सगळं येतं. व्याकरण हा त्यालाच पुष्टी देणारा एक मुख्य घटक आहे. त्यानंतर म्हणी वाक्प्रचार असतील आणि हा सगळा जो सिलेबस आहे, हा सिलेबस डिफाईन इथे करायला मी बसलो नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगतोय की यासाठी माझ्या मते एक इनफ सोर्स आहे. तो इनफ सोर्स म्हणजे तुमचा पोरहो, तो असेल तुमचं मोरा वाडिंबेचं पुस्तक. एक प्रॉपर मोरा वाडिंबे वाचा. फक्त एक लक्षात ठेवायचं, मोरा वाडिंबेंचं बुक म्हणजे एक समुद्र आहे. तुम्हाला जरी छोटंसं पुस्तक वाटत असेल तरी तो एक महाकाय समुद्र आहे, फार मोठा समुद्र आहे. तो प्रत्येक वेळेस कितीही वेळा रीड केला, मल्टिपल टाइम रीड केला तरी तुम्हाला नवीन नवीन काय दिसतात, नवीन नवीन कन्सेप्ट तुम्हाला दिसतात. मग सर याला हँडल कसं करायचं, याला हँडल हेच करायचं की तुम्ही कुठेतरी क्लास केले असतील, भाषा समजून घेतली असेल. आता काय करायचं, आता तुम्ही याला मल्टिपल टाइम रीडिंग द्यायचं. मी एक पातळी गाठली होती. ती पातळी अशी होती की जे आपल्या विदर्भच्या ऑफलाईनमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये विद्यार्थी पास होतात त्यांना मी सोबत घेऊन अभ्यास करतो. ऑफलाईनच्या मुलांना वगैरे माहिती आहे की ते आपल्या अकॅडमीचं आहेच ते, की जेव्हा तुम्ही प्रिलिम्सला असता तेव्हाही सोबत आणि मेन्सला असतो तेव्हा तुमच्याकडून सगळी करून घ्यायची जबाबदारी माझी असते. सो याला एक पातळी गाठायची की 2 तासात पूर्ण रिव्हिजन होईल अशा प्रकारे या बुकला हायलाईट करून ठेवायचं. मग सर कोणते मुद्दे हायलाईट करायचे, कोणते नाही, हे कुठून समजून घ्यायचं. सो हे समजून घ्यायचं सर्वात इम्पॉर्टंट PYQs. आजकाल बाजारात खूप पुस्तकं आहेत. मी कोणत्या पुस्तकाचा प्रचार प्रसार करणार नाही. कोणतेही पुस्तक जे तुम्हाला PYQचं सुटेबल वाटतं ते घ्या आणि PYQ सोडवा. नेहमी 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 PYQ सोडवा. PYQ जर सोडवत नसाल तर तुम्हाला नॉर्मली प्रश्न समजणार नाही. फॉर एक्झाम्पल मला मागच्या वर्षी एक प्रश्न होता, ठीक आहे, मेन्सला. तो प्रश्न मी तुमच्याशी शेअर करतो. प्रश्न एवढाच होता, इंग्लिशमध्ये होता, इंग्रजीवर. इंग्रजीचा प्रश्न असा होता की असा एक शब्द होता, धिस काइंड्स, आणि असं काहीतरी वाक्य होतं, ठीक आहे. याला त्यांनी 1 म्हटलं होतं, याला 2 म्हटलं होतं, याला 3 म्हटलं होतं आणि याला 4 म्हटलं होतं. असा प्रश्न होता. आणि इथं स्पॉट द एरर असा प्रश्न होता. आता मी कितीतरी अँगलने विचार केला की बाबा इथे आहे का चूक, इथे चूक आहे का, इथे चूक आहे का, इथे चूक आहे का, मला कळलंच नाही. कारण की या प्रकारचा प्रश्न मी सोडवला होता पण मला तो आठवला नाही. मग मला कुठे तिथून पेपर सोडवल्यानंतर घरी येताना डिक्टेट झालं की बाबा इथे काइंड्स आहे, हे अनेक वचनी आहे, तर इथे एकवचनी दिस नको. पण कधी आठवलं मला, नंतर आठवलं.
कशामुळे चुकला, अशा प्रकारचा एखादा तरी प्रश्न मी सोडवला असता तर मला हा प्रश्न लगेच सुचला असता. तेच एक उदाहरण सांगतो. एक आम्हाला इडियम अँड फ्रेज होती, आउट ऑफ सॉर्ट, आणि इथं होता स्पॉट द एरर. आता मुलं फारच करायला लागले की आउट ऑफ सॉर्ट इथे वापरल्या जात नाही, इथे चूक असेल, पहिल्यात विशेषणात चूक असेल, नामात तरी चूक असेल, कुठेतरी चूक असेल. पण मी किथ अँड किनचा प्रश्न ऑलरेडी सोडवला होता. किथ अँड किन मध्ये काय झालं होतं की आयोगाने असं चुकीचं स्पेलिंग दिलं होतं, किथ अँड किन म्हणजे हे सगळे सोयरे, किथ अँड किन असं आयोगाने दिलं होतं, चुकीचं स्पेलिंग. मग मला एक लक्षात आलं की अरे बापरे, इडियम अँड फ्रेजेस मध्ये निव्वळ अर्थ विचारत नाही, निव्वळ वाक्यात उपयोग विचारत नाही, तर त्याचे स्पेलिंग मिस्टेक करून पण देतात. सो मला लगेच क्लिक झाला आणि लक्षात आलं की आउट ऑफ सॉर्ट्स असतो, आउट ऑफ सॉर्ट नव्हे. हे मला का सुचलं, हे सुचलं मला PYQ मुळे. म्हणजे अभ्यास करायचा आणि मेन्सला जायचं इतकी मेन्स सोपी नसते. मेन्सचा काय असतं की एक सर्वात पहिले तुमच्याकडे फुलफिलमेंट असली पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की मेन्समध्ये प्रश्न कसे येतात. फॉर एक्झाम्पल एक आणखी एक प्रश्न आला होता मला वाटतं तो मला PSI ला होता 2020च्या, ठीक आहे, 2020च्या मेन्स पेपर 1 ला होता. तिथे असं आलं होतं की एक बॉक्सर होते पाकिस्तानचे, मला ते आठवून नाही राहिला प्रश्न. तिथे एवढं होतं की ते काय सीझनल बॉक्सर आणि इथे होतं रेनी सीझन, असं एक सीझनल मँगो असं काहीतरी होतं. फक्त त्याला प्रश्न काय विचारायचा होता, त्याला प्रश्न हा विचारायचा होता पोरो की कुठे सीझनल हा 3 ठिकाणी ऍडजेक्टिव्ह होता आणि एका ठिकाणी नाऊन होता. मला काय वाटलं इथे, मला काय महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मुलांना असं वाटलं की बॉक्सर कसा सीझनल असतो, आंबा थोडी आहे तो, कधी कधी खेळायला कधी कधी नाही खेळायला. सो आमची तिथं गफलत झाली आणि आम्ही काय शब्दशः पकडलं की बॉक्सर कसा सीझनल असेल. मग लक्षात आलं की नाही, तो हंगामी स्पर्धा खेळतो. इथे त्याला असं विचारायचं की रेनी सीझन हा बाबा हा नाऊन असू शकतो, मात्र हा काय आहे, हे तिन्ही ऍडजेक्टिव्ह आहे, हा नाऊन आहे, त्याच्यामुळे गेलं. सो अशा प्रकारे प्रश्न येतात. त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे तुम्हाला काय कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की PYQs. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की PYQs आणि PYQs. सर्वात पहिला की इंग्लिश मराठीसाठी काय करायचं. सो इंग्लिश मराठी सर्वात बेस्ट सोर्स आहे, की इंग्लिशसाठी सर्वात बेस्ट सोर्स मी तुम्हाला सांगेल माझ्या मते तरीही, ठीक आहे. म्हणजे मी रेफरन्स बुक मध्ये सांगतो की MJ शेख सरांचं पुस्तक वाचा, कारण की ते पुस्तक असं आहे की जे तुम्हाला न्याय देऊ शकतं. इतर कोणतंही आतापर्यंत कंप्लीट केलं असेल ते कंटिन्यू करा, पण मला असं वाटतं की ते पुस्तक आहे कारण की त्यात खूप सारे एक्झाम्पल आहे सोडवायला, त्याच्यामुळे, ठीक आहे. मी कोणत्याही शिक्षकाचं प्रमोशन करायला इथं बसलेलं नाही, फक्त मी रेफरन्स बुक वापरले ते सांगतो. MJ शेख जसं रीडिंग होऊन झालं तसंच आयोगाचे PYQ सॉल्व करायचे. म्हणजे मी आज नाऊन सोडवलं असेल तर मी नाऊनवरचे लगेच PYQ सोडवेल, मला समजेल की PYQ कसे येतात, नाऊनवर प्रश्न कसे विचारले जातात. आणि सर्वात इम्पॉर्टंट ते झाल्यानंतर मी परत त्या टॉपिकवर रिव्हर्स जाईल. माझे जोपर्यंत मी 100 पैकी 90 PYQ ॲक्युरेट सॉल्व करत नाही तोपर्यंत मी तो टॉपिक मल्टिपल टाइम रीडिंग करेल 100% कॉम्प्रिहेंड होईपर्यंत. कळलं का. हे झाल्यानंतर मग तुम्हाला सांगतो की ओकॅपसाठी हे पुस्तक पुरेसं नाही. ओकॅपसाठी तुम्हाला पाल्यान सुरी मधून काही पोर्शन करावा लागेल. पाल्यान सुरी कधी वापरायचं मी तुम्हाला सांगतो. पाल्यान सुरी मधून जसेच्या तसे वाक्य कॉपी होतात, जसेच्या तसे. कशाचे, पंक्च्युएशनचे जसे तसे वाक्य होतात. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, चेंज द व्हॉइस, ठीक आहे, किंवा त्याचे जे एक्झरसाइज आहेत ना ज्याच्या त्या कॉपी होतात. नाही तर मी तुम्हाला रेफरन्स दाखवून देतो. आणि SP बक्षीची नोट्स करायची. का करायची, SP बक्षी मधून होकॅप खूप चांगली होते, खूपच चांगली होते. म्हणजे मी जर तुम्हाला सांगायला गेलो की तिथे काय दिलं आहे की साइड हा काय प्रकार असतो. साइड म्हणजे टू कट, कापून टाकणे, मारून टाकणे. मग काय असेल, सुसाइड, स्वतःला मारून टाकणे. मॅट्रिसाइड, आईला मारून टाकणे. पॅरिसाइड, पॅरेंट्सला मारून टाकणे.
फॅक्टरीसाइड ब्रदरला मारून टाकणे, सोरोरीसाइड बहिणीला मारून टाकणे, युक्झोरीसाइड हे काय रूट असतात. युक्झर म्हणजे बायको, युक्झरियस म्हणजे बायकोच्या आहारी गेलेला. बायकोनं म्हटलं भांडं उचलतं, उचललं. बायकोनं म्हटलं की आज जेवायला नाही, झोपून जा, झोपून जा. युक्झोरियस. युक्झोरसाइड मग काय केलं, त्या युक्झोरियस माणूस वैतागला बायकोला आणि त्यानं तिची साईड केली, मारून टाकलं, युक्झोरीसाइड. सो हे असे रूट असतात आणि तिथं इतक्या सोप्या प्रकारे असे रूट दिले आहे की तुम्ही एक रूट तुम्हाला कळला ना तर होऊन जातं. तसंच गॅमी. गॅमी म्हणजे लग्न करणे, एवढा रूट माहीत असला. मोनो म्हणजे एकटा, हे तुम्हाला माहिती आहे. बाय म्हणजे दोन. ठीक आहे. अँड्रू जगातला सर्वात पहिला व्यक्ती अँड्रू. अँड्री म्हणजे मग कोण असेल, अँड्री म्हणजे असेल तो म्हणजे पुरुष. आणि पॉलिअँड्री, पॉली म्हणजे खूप, खूप जिला नवरे आहे ती पॉलिअँड्री. सो अशा प्रकारे रूट्सद्वारे तुम्ही जर गेले ना, स्मार्टनेस तुमच्या अभ्यासात आली ना तर 100% रिझल्ट कव्हर होतो. फक्त मी तुम्हाला सांगेल सिरियसनेस सर्वात इम्पॉर्टंट आहे ती मेन्ससाठी. नसेल कळत तर काहीतरी कुठून तरी रूट बाय रूट करून घ्या, पण ओकॅब सर्वात इम्पॉर्टंट. मी तुम्हाला सांगतो की या ओकॅबवर पाल्यानसुरी आणि SP बक्षीच्या ओकॅबवर जर तुम्हाला समजा इंग्लिशमध्ये 40 प्रश्न येत असतील तर साधारणतः 15 ते 18 प्रश्न हे ओकॅब बेस असतात पूर्व. केवळ ग्रामर करून पास होता येत नाही. ग्रामर किती मार्क्स देईल तुम्हाला, आपलं टार्गेट काय असेल मी तुम्हाला आधीच सांगितलं की 80+ घ्यायचे इंग्लिश मराठीमध्ये. दुसऱ्या पेपरमध्ये ॲव्हरेज येतात. मागच्या वर्षी क्लरिकलचा असा पेपर आला हो की अक्षरशः घाम फोडला. मुलांना 24 पासून मार्क्सची रेंज चालू झाली. आजपर्यंत आयोगानं राज्यसेवा प्रिलिमचाही एवढा कठीण पेपर सेट केला आणि एवढा क्लरिकलचा पेपर होता. अक्षरशः रळकुंडीला आणलं की मला त्या पेपरमध्ये, मी विद्यार्थ्यांशी नेहमी माझे खरे गुण शेअर करत असतो. मी नाही केलं तरी आयोग शेअर करायला बसला आहे तुम्हाला माहिती आहे. मला फक्त पहिल्या कीनुसार 43 गुण होते, 43 फक्त. म्हणजे GS मध्ये ज्यानं मागच्या वर्षी 78 मार्क्स घेऊन प्रिलिम पास केली त्या व्यक्तीला मेन्सच्या पेपर 2 मध्ये फक्त 43 मार्क्स मिळू दिले आयोगानं. इतके कठीण प्रश्न. 2019 मध्ये 1999 मध्ये आर्यभट कोणाला मिळाला हा विचारलं. आता आर्यभट एका वर्षी किती लोकांना दिला जातो तो प्रश्न कसा. सो अशा प्रकारे फारच कठीण पेपर होता. म्हणून मी तुम्हाला एक आवाहन करेल, आवाहन कशाला बाबा, हात जोडून विनंती करेल की पहिल्या पेपरमध्ये 80+ कसे येतील हे बघा. म्हणून मग मी काय करायचो, या विषयाला मी ठरवून दिलेले 6 तास होते. 6 तास याच विषयाला घेऊन बसायचो. मला माहिती आहे पेपर 1 काढला की आपली टॅक्स पण निघते आणि आपली MPSC क्लर्क पण निघते आणि आपली एक्साइज SI पण निघते. आणि आयोग मेन्सचा पेपर 2 एक लक्षात घ्यायचं, ग्रुप बी पेक्षा ग्रुप सी ची मेन्स मला तरी डिफिकल्ट वाटली आजपर्यंत. कारण की विषय बघा ना रे, विषय कशा प्रकारचे आहेत. सो हे बघा विषय काय आहेत. पहिले टॅक्सच्या बद्दल मी तुमच्यासोबत बोलतो. टॅक्स बद्दल जर तुमच्यासोबत बोलायचं झालं तर टॅक्स मध्ये जरा सोपा असतो. आणि एक लक्षात घ्यायचं, नवीन GR आला आहे, GR यायचा आहे पण नवीन निर्णय झाला की टॅक्स असिस्टंटचं 3 वर्षात प्रमोशन काय होणार आहे, STI होणार आहे 3च वर्षात. सो त्याच्यामुळे ही पोस्ट कशी मिळेल, ऑफिशियल पोस्ट आहे. ज्यांना पुढचा अभ्यास करायचा आहे त्या लोकांनी काय करायचं, या पोस्टला प्रेफरन्स द्यायचा. फारच चांगली पोस्ट आहे. ठीक आहे. सो बघायचं इथे बघा की नागरिक शास्त्र असतं. नागरिक शास्त्रामध्ये काय असतं, नागरिक शास्त्रामध्ये पॉलिटी आहे. आता एक लक्षात ठेवायचं तुम्ही की हे नागरिक शास्त्र कोणतं आहे, राज्य व्यवस्थापन. समजलं का. राज्याचं विधिमंडळ करा, राज्यपाल करा, मुख्यमंत्री करा, महान्यायवादी करा, फक्त राज्याचे करा. आणि असंच केंद्राचं, राज्याचं कार्यकारी मंडळ, राज्याचं राज्याचं कार्यकारी मंडळ, राज्याचं कायदे मंडळ. ठीक आहे. आणि राज्याचं काही प्रमाणात न्याय मंडळ. तसंच केंद्राचं कार्यकारी मंडळ, केंद्राचं कायदेकारी मंडळ आणि केंद्राचं न्याय मंडळ हे मुद्दे व्यवस्थित करून घ्या. म्हणजे असं नाही की याच्या पुढे येणारच नाही. पॉलिटी ऑलरेडी तुम्ही वाचली आहे पण यावर जरा फोकस करा. मग कार्यकारी मंडळामध्ये कोण येतं तुम्हाला माहिती आहे, राज्यामध्ये राज्यपाल येतो, CM येतो, मंत्रिमंडळ येतं, महान्यायवादी येतो, महाधिवक्ता येतो. केंद्रामध्ये कोण, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ, महाधिवक्ता. कायदे मंडळात इथे कोण येतं, राज्यात विधानसभा, विधान परिषद असेल विधान परिषद आणि राज्यपाल येतोच.
तसंच इथे लोकसभा, राज्यसभा आणि तिसरं राष्ट्रपती येतात. न्याय मंडळात करून घ्यायचं. हे तर एकात्मिक आहे, राज्याचं वेगळं आणि केंद्राचं वेगळं असं नाहीच आहे. सो ते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोरं हो, नागरी आणि ग्रामीण व्यवस्थापन असं येतं. त्यानंतर हे नागरिक शास्त्रामध्ये झालं. आणि राज्य घटनेला त्यांनी वेगळ्या प्रकारे इथे सांगितलं आणि प्रॉपर काय करून दिलं, इलॅबरेट करून दिलं की बाबा हे तर करच, हे करच. आता मी तुम्हाला काय सांगितलं, राज्य व्यवस्थापनाच्या प्रशासनामध्ये काय येतं हे सांगितलं. ठीक आहे, आतापर्यंतचा अनुभव बघता. आणि सर्वात महत्वाचं इथं याचा मिनिंग होतं याही पेक्षा ब्रॉड, दॅट इज पंचायत राज. कारण की पंचायत राजवर कंपल्सरी 5 क्वेश्चन असतात. हे आहे पंचायत राज. नसेल केलं तर करावंच लागेल, 5 प्रश्न सोडता येणार नाही. आणि उर्वरित जे आहे मग ते राज्य घटनेचं इथं सरळ सरळ दिलं आहे की घटनेची निर्मिती वाच, सरनामा वाच, त्यानंतर घटनेची कलम वैशिष्ट्ये म्हणजे सगळी घटनाच वाच, केंद्र-राज्य संबंध वाच, कारण की आर्थिक अधिकार आहेत आणि टॅक्स हा आर्थिक अधिकारांमध्ये येतो. निधर्मी राज्य काय असतं ते सांग, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP, युनिफॉर्म सिव्हिल कोड फार चर्चेत आहे. कारण की गोव्यानं एक समिती स्थापन केली, उत्तराखंडनं एक समिती स्थापन केली होती, रंजना प्रकाश देसाई. गोव्यानं हरसिंघवी समिती स्थापन केली. सो हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे यावर प्रश्न येईल, स्वतंत्र न्यायपालिका म्हणजे काय, कुठून घेतली, कशी घेतली, कोर्ट कुठून आले, कशा प्रकारे काम करतात, PIL काय असते, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, अधिकार, कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषदा, सगळं डिफाईन करून दिलं. हा एकूण एक मुद्दा तुझा वाचलेला असला पाहिजे, तेव्हा तुझा रिझल्ट येईल. असं नाही की एक पुस्तक वाचलं झालं सर आमचं संपलं. नाही, मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मी ठरवून घेत असतो. माझं असं असतं की मी हा मुद्दा वाचला का, वाचल्यानंतर मी सर्वात पहिले R लिहितो, म्हणजे रीड झालं. त्यानंतर मी एक रिव्हिजन झाल्यानंतर असा स्पॉट 2, 3, 4 आणि 5, माझा 5 रिव्हिजनवर विश्वास आहे. मला असं वाटतं मल्टिपल टाइम रिवाइज केलं तरच लक्षात राहतं. त्यानंतर पंचवार्षिक योजना, हे बघा पंचवार्षिक योजनेवर 5 कंपल्सरी प्रश्न आहेत. 1 ते 10 पर्यंतची पंचवार्षिक योजना प्रॉपर करा. 11वी 12वीचे उद्दिष्टे, संकल्पित दर वगैरे करून घ्या आणि एकदम इझी वाले प्रश्न. STI मेन्स मध्ये आजपर्यंत पंचवार्षिक योजनांवर जेवढे प्रश्न आले तेवढे कॉपी पेस्ट करा, एकदम डोक्यात घट्ट करा. तुम्हाला जर हे 5 पैकी 5 नाही मिळाले तर मी जबाबदार. कळलं का? पण एक सांगतोय, नागरिक शास्त्रासाठी ASO मेन्सला आणि आजपर्यंत प्रिलिम्सला जेवढे PYQ आले ते सोडून घ्यायचे. राज्य घटनेला आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारले गेले असतील GST राज्यसेवेच्या ते सगळे PYQ सोडवायचे. पंचवार्षिक योजनेसाठी आतापर्यंत जेवढे प्रश्न STI मेन्स, राज्यसेवा मेन्सला विचारून झाले ते करून घ्यायचे. चालू घडामोडीसाठी तुम्हाला एक काय करावं लागेल, एक प्रॉपर करावं लागेल. कारण की चालू घडामोडीला फार वेटेज इथे आहे. कोणतंही एक मॅगझिन वाचत असा, सिम्प्लिफाईड परिक्रमा, नाही तर सर्वात बेस्ट आपल्या विदर्भचे ग्रीन बुक, ते वाचा. विदर्भचे ग्रीन बुक हे आपल्या स्वतः टीमने, ज्या टीममध्ये मी पण स्वतः आहे, या टीमने तयार केलं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला माझी एक्सलन्सी माहिती आहे करंट अफेअरमध्ये. ठीक आहे, ज्यांनी माझे कोर्स वगैरे परचेस केले आहेत त्यांना माहिती आहे की आपले सोर्स हे काय असतात, हे सर्वांपेक्षा बेस्ट असतात. ठीक आहे, आपले नोट्स वगैरे तुम्हाला माहिती असतील तर. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी आणि मूलभूत, सो इथं सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. या सर्व विषयाला 35 मार्क्सचं वेटेज आहे. रिझनिंग मॅथ जर कच्चं असेल तर मेन्स पास होण्याचे स्वप्न बघू नका, कारण की ते सरळ सरळ 35 मार्क्सचं याला वेटेज दिलं आहे. आणि भूमिती, बीजगणित सगळ्याच गोष्टी आहेत, सांख्यिकी सुद्धा आहे. आणि त्यानंतर पुस्तपालन आणि लेखाकर्म, आर्ट आणि जे आहे सायन्सवाल्यांना हा सर्वात जड जाणारा विषय आहे. त्याचं कारण समजून घ्या, कारण की ही एक स्ट्रीम आहे कॉमर्सची. मला का जड गेलं नाही, मला इथे 20 पैकी 19 मार्क्स का मिळाले, कारण की मी MCOM झालेलं आहे माझं. ठीक आहे, मी CA ची IPCC पास केली आहे, त्याच्यामुळे मला इथे आउट ऑफ मिळाले. त्याची भाषा मला माहित आहे. तेरीज पत्रक काय असते, बँक मेळजुळवणी पत्रक काय असते, त्यानंतर नफा तोटा खातं काय असतं, नफा न कमावणाऱ्या संस्था काय असतात, त्याच्यानंतर रूल्स काय असतात, संपत्ती खात्याचे, वैयक्तिक खात्याचे रूल्स असतील, नामदारी खात्याचे रूल्स असतील, हे मला माहित असल्यामुळे मला ते जड गेले नाही, पण तुम्हाला जड जातील. सो त्याच्यासाठी एकच पूर्ण
सर्व याची एकच दवा सांगतो, जेवढं सिलेबसमध्ये आहे तेवढं फक्त 11वीच्या पुस्तकातून करा आणि 12वीच्या पुस्तकातून 2 चॅप्टर आहेत ते करून घ्या. 11वी आणि 12वीचं पुस्तक मराठीतून करा किंवा इंग्लिशमधून करा. मला तरी वाटतं पण कॉमर्सची भाषा आधी समजून घ्या, PYQ समजून घ्या, मग तुम्हाला कळेल की त्याची काय आहे. ते पुस्तकं मोठमोठे दिसतील पण जोपर्यंत कन्सेप्ट समजत नाही, गणित करायचे नाहीत. कन्सेप्ट समजली की गणित समजते. ठीक आहे. जसे तुम्हाला न्यूमेरिकल्स येतात सायन्समध्ये, तुम्ही प्रत्येक न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करता का नाही? तुम्हाला कन्सेप्ट समजली की मग न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व्ह करता त्या प्रकारे करा. सो या ठिकाणी एक्सलन्सियाना या संदर्भात गाईड करण्यासाठी तुम्हाला आपले सर आहेत, राहुल सर, ते बेस्ट सांगतील. सरांची या विषयात एक्सलन्सी आहे. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे इकॉनॉमीचा कोर पोर्शन तुम्हाला दिला आहे. कोर पोर्शन काय आहे की आर्थिक सुधारणा व कायदे, म्हणजे 1991-91 मध्ये जे क्रायसिस आलं होतं त्याच्या आधीच्या ज्या सगळे आपले प्रॉब्लेम त्याच्यावरचं सोल्युशन हे सगळं इथं दिलं आहे. पार्श्वभूमी काय होती, उदारीकरण काय असतं, खाजगीकरण काय असतं, जागतिकीकरण काय असतं, त्याची संकल्पना, त्याचा अर्थ, त्याची व्याप्ती काय आहे, मर्यादा काय आहेत. ठीक आहे. भारतात ते अप्लाय होऊन राहिलं की नाही होऊन राहिलं. त्याच्यानंतर केंद्र आणि राज्य स्तरावर आर्थिक सुधारणा. मग आर्थिक सुधारणेसाठी ज्या आपण सगळ्या म्हणजे FRBM कायदा असेल किंवा मग बजेटमध्ये बजेटचे प्रकार असतील, बजेटमध्ये सुचवलेल्या सुधारणा असतील, त्याच्यानंतर सरकारनं तुटी कमी करण्यासाठी राबवलेल्या उपाययोजना असतील, त्यांचे विविध गट असतील, ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत आर्थिक सुधारणामध्ये. कर विषयक, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल असेल किंवा सगळ्या प्रकारच्या सुधारणा तुम्हाला इथे येतील. तरतुदी आणि WTO काय आहे, तरतुदी आणि सुधारणा, त्यांच्या किती सभा झाल्या WTOच्या, आपल्या भारताचे कोण प्रतिनिधी होते, कोणता विषय मांडला गेला, सो हे सगळं विचारतात. भारतीय अर्थव्यवस्थेचे अपेक्षित परिणाम, मग ह्या WTO परिषदेनं कोणत्या केल्या, सो हे सगळं तुम्हाला करावं लागेल. मग याच्यामध्ये WTOचा तुम्हाला पूर्ण करावं लागेल, गॅट पासून तर आजपर्यंत पोचावं लागेल की नेमका कशा प्रकारे आहे आणि प्रश्न आणि समस्या काय आहेत भारतात सध्या. ठीक आहे. GDPचा ग्रोथ रेट का कमी झाला, मॉनिटायझेशन असेल, डिमॉनिटायझेशन असेल, सगळ्या गोष्टी. GST काय आहे हे GST प्रॉपरच करून घ्या. समित्या असतील, त्याच्या घटनात्मक तरतुदी असतील, घटना दुरुस्ती असेल, हे सगळं प्रॉपर करा. विक्री कर काय आहे, त्याच्या GST आला, विक्री कर आज जिवंत आहे का किंवा होता का. ठीक आहे. आणि व्हॅट काय असतो हे प्रॉपर करा, पॉईंट टू पॉईंट. एक लक्षात घ्यायचं, जोपर्यंत 100% सिलेबस कव्हर केलेला नसेल तोपर्यंत तुमचे अटेम्प्ट वाढणार नाही, रिझल्ट येणार नाही. एक लक्षात घ्या. प्रिलिम आहे का ती 100 मार्क्सचा पेपर सोडवायला गेले, 100 पैकी 75 काउंट करून आले, 75 पैकी माझे 60 बरोबर आले, झालो प्रिलिम पास, असं चालत नाही. इथं मुलं 100 पैकी 100 अटेम्प्ट करतात, कारण की ते डिफाईन सिलेबस असतो, प्रिलिम सारखं नसतं. आणि सिलेबस जर डिफाईन असेल त्या ठिकाणी मुलांचा अटेम्प्ट जास्त असतो. तुम्ही नाही करून राहिले तर तुमच्या जाग्यावर कोणीतरी ते पोस्ट घ्यायला बसला आहे. तुम्ही अभ्यास केला नाही, मी आता सर यावर्षी अभ्यास करत नाही, माझ्या जीवावर आलं, ते पोस्ट आयोग किंवा ते डिपार्टमेंट ती पोस्ट तुमच्या नावावर राखीव ठेवेल, तुमच्या नावाचा टिळा लावून, असं चालत नाही. ठीक आहे. से असं होत नाही, कारण की तुम्ही नाही केलं तर कोणीतरी घ्यायला तयार आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉपर सिलेबस करावं लागेल. आता या सिलेबसला मी तुमच्यासमोर आकड्यांमध्ये मांडतो. सो आकड्यांमध्ये समजून घ्या की या सिलेबसमध्ये एकूण काय आहे. बघा, टॅक्स असिस्टंट मध्ये रिझनिंग मॅथ मध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन असतात. हा विषय प्रॉपर करावा लागेल, कारण की हा विषय असा आहे, हा विषय म्हणजे तुमच्यासोबत सूर्यकिरणांसारखा आहे की हा ढगाळ जरी गेला तरी उब देणारा विषय आहे. हा विषयात जो प्रश्न सोडवला तो बरोबर येतोय, तो मायनस मार्किंग मध्ये, रिझनिंग मॅथ मध्ये तुम्ही जात नाही का, कारण की जे येतं तेच आपण सॉल्व्ह करतो, जे नाही सुचलं त्याच्या नादालाही आपण लागत नाही. इथं आपण असं नाही आहे की 2 असेल उत्तर, असं आपण करत नाही, कारण की आपल्याला माहीतच नाही कसं सोडवावं लागतं, तर आपण टीकही करत नाही. त्यानंतर चालू घडामोडीवर 10 प्रश्न येतात. ठीक आहे. आणि इथं आंतरराष्ट्रीय बातम्या वगैरे कराव्या लागतील. अर्थव्यवस्थेमध्ये पंचवार्षिक योजनेवर कंपल्सरी 5 क्वेश्चन, कोर पोर्शनवर 20, आणि कोर पोर्शन तेवढाच मर्यादित आहे जेवढा मी बोललो. राज्य व्यवस्थेवर 10 मी डिफाईन केला आहे. पंचायत राजवर 5 क्वेश्चन, पुस्तक पालन आणि लेखाकर्म यात पैकीच्या पैकी मार्क्स घ्या. इथे जर मार्क्स पैकीच्या पैकी घेतले तर पोस्ट कोणीच काढू शकत नाही तुमची. सर तुम्ही किती कव्हर केले या विषयामध्ये, सो मी या विषयामध्ये मार्क्स कव्हर केले आहेत पोर हो, ते म्हणजे 63 पेपर 2 मध्ये.
कारण की माझ्याकडे खूप सारा पसारा होता. मी पेपर 1 मध्ये चांगला स्कोर केला आणि पेपर 2 मध्ये 63 केले. आणि फक्त एक, मी माझं कौतुक नाही करतोय, फक्त सांगतोय की मी जेवढे अटेम्प्ट करायचो, मी अटेम्प्ट कसे करायचो की मी परफेक्ट अटेम्प्ट करायचो. म्हणजे मी 67 की 68 अटेम्प्ट केले होते इथे. मी प्रिलिमला पण तीच नीती करतो. मी प्रिलिमला 80 प्रश्न सोडवतो, माझा स्कोर 70, 72, 75 इतका असतो. मी चुकू देत नाही सहसा. जे संदिग्ध असतात त्याच्याबद्दल मी तुक्के मारत नाही. कारण की मेन्समध्ये या वर्षी मी माझ्या मित्राचं उदाहरण देतो. IT चं चांगलं मोठं पॅकेज सोडून इकडे आला. इकडे आल्यानंतर पहिले प्रत्येक प्रिलिम्समध्ये त्याला 70+ मार्क्स मिळाले. मागच्या वर्षी 2020, 21 अशा त्याने 7 मेन्स दिल्या. 7 मेन्स पैकी त्यानं STI वर फोकस केला. STI चा त्याचा कट ऑफ कितीने गेला माहिती आहे का? फक्त पोस्ट कितीने गेली असेल? 0.25. अक्षरशः रडला. त्याला नाही सहन झालं, परत IT क्षेत्रात गेला. ते तुमच्यासोबत नाही, त्याच्याकडे ऑप्शन होता IT क्षेत्रात जायचं. तुमच्याकडे ऑप्शन आहे का तुम्ही सांगा? आणि का जायचं? नाही जायचं असं नाही आहे की तो आता पॅसिव्ह असेल, पण त्यानं काय केलं? लर्निंग व्हाईल लर्निंग असा तो करून राहिला. पण मी म्हणतो की एवढीच रिस्क का घ्यायची? जर आयोग आता अपूर्णांकात उत्तर लावून राहिला, म्हणजे निकाल लावून राहिला, तर एवढी का रिस्क घ्यायची? हे बघा, 20 मार्क्सनं पोस्ट जाऊ की 0.25 जाऊ, पोस्ट गेली म्हणजे गेली, संपला विषय. नाही तर मग 0.25 गेली, पराक्रम गाजवला असं नव्हे. लूपहोल आहे, त्यावर वर्क करावं लागेल. मी तुम्हाला आत्ताही सांगतोय. आणि या मेन्समध्ये तुम्हाला काय द्यावं लागेल? लीड पण द्यावी लागेल. याची तुम्ही काळजी घ्या. सर्वात इम्पॉर्टंट असतं की पेपर सॉल्व्ह होतो का तेवढ्या वेळात. आणि एक लक्षात ठेवा, रिव्हिजन जर फास्ट असतील तुमच्या तर पेपर तुमचा सॉल्व्ह होतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, 1 मिनिट. एकापेक्षा जास्त परीक्षा पास होणे हे मी काय म्हणतोय की ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही आहे. कोणी उठला, झोपेतून उठला आणि गेला पेपरला आणि परीक्षा पास झाला असं होत नाही. ही मेन्स आहे. इथे जे आहे तुमच्यासोबत एक क्रिमी लोक आहेत, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि प्रिलिम्सला माहिती आहे तुमच्यासोबत कोण असतात की, म्हणजे असं नाही मी अभ्यास करत नाही असं म्हणत नाही, पण काही लोक असे असतात की जाहिरातीनंतर सहज फॉर्म भरून बघतात, असेही लोक असतात. कळलं ना? याचे अनुभव तुम्हाला आहेत. त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया तो म्हणजे तुमचा दुसरा सिलेबस. तो आहे पोरहो टॅक्सचा, सॉरी रेव्हेन्यू असिस्टंट, लिपिक टंकलेखक. सो याचा आवाका जरा जास्त आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून याचा कट ऑफ तुम्हाला काय दिसतो? कमी दिसतो. इंग्लिश मराठी बद्दल मी ऑलरेडी बोललो आहे. रेफरन्स बुक सेम आहे, दोघांचाही पेपर एकच असतो. सामान्य ज्ञान हे बघा, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र म्हणजेच काय? तुमच्या लोकल बॉडीज, अर्बन, ULB आणि RLB. आणि याला वेटेज माहिती आहे किती आहे? याला वेटेज आहे तिघां मिळून 10 मार्क्स. मग 10 मार्क्स सोडायचे का? नाही, ऑलरेडी अभ्यास झालाय. पण इथे काय आहे माहिती आहे का? यांनी फक्त इतिहास म्हटलं, भूगोल म्हटलं, नागरिक शास्त्र म्हटलं. महाराष्ट्राचं, भारताचं की जगाचं हे नाही सांगितलं. म्हणून आतापर्यंत गेल्या 3-4 वर्षाचं जर तुम्ही बघितलं, म्हणजे मागच्या वर्षी तसं झालं नाही, त्याच्या आधी इथे एक मध्ययुगीन, एक प्राचीन आणि एक आधुनिक असे प्रश्न विचारले. भूगोलामध्ये एक जगावर विचारला, एक भारतावर विचारला, एक महाराष्ट्रावर विचारला, असंही विचारून झालं आयोगाचं. मग 11वीचं पुस्तक केलं कंप्लीट. ओके. आणि आता प्रिलिम्सला जे तुम्ही केलं होतं तेवढ्या नॉलेजला रिवाइज जरी केलं तरी चालते. पण सर मग हे 10 मार्क्स आम्ही सोडतो असं चालणार नाही. एका मार्क्ससाठी हे टॅक्स असिस्टंट वाल्यांनी तिकडे केलं ना तर इकडे होऊन जाते. फक्त MPSC क्लर्कला असतील तर वेगळं करा. कळलं का? 10 मार्क्स घ्यावे लागतील म्हणजे घ्यावेच लागतील. सोडून देतो असं म्हणायचंच नाही. मी काय चुकी केली माहिती आहे का? मागच्या वेळी मी हीच चुकी केली. माझी एक्साइजचे रिझल्ट न येण्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. मी माझं यशाबद्दल बोललो, अपयशाबद्दलही बोलतो. मी एक्साइजला मुळात फोकस केलं नव्हतं, कारण की माझ्याकडे PSI मेन्स आहे आणि PSI मेन्स मी पास केली आहे. ठीक आहे, 2020ची. त्याच्या आधी 2 मेन्स पास केल्या आहेत. माझ्याकडे ग्रुप B ची म्हणजे क्लास 2 PSI असताना मी SI साठी तेवढं प्रिपेअरनेस दाखवली नाही. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की न होण्याचं कारण सांगतो. मला पेपर 1 मध्ये माझ्या अपेक्षेप्रमाणे स्कोर न येण्याचं कारण, मी प्रिपोजिशन नावाचा चॅप्टर केला नाही. मला वाटलं कुठे काय करायचं, बाकी ठिकाणी कव्हर करू. आणि माझं नशीब इतकं खराब की प्रिपोजिशनवरच 4 प्रश्न आले. आणि प्रश्न कोणते आले माहिती का? सर्व PYQ. मुलांनी ऑलरेडी पाठ करून गेले होते. त्यांनी जसेच्या तसे ऑप्शन सहित तसेच्या तसे मारले. मग मला एक सांगा, जर मी नाही घेत असेल तर माझ्याऐवजी कोणीतरी मार्क्स घ्यायला बसला आहे ना? हो.
बरोबर ना. मग माझ्या हक्काची कोणीतरी दुसऱ्यानं पोस्ट घेतली, सो ते असं होतं. आणि माझा पार गोंधळ उडाला होता. तो एक्साईजच्या आठवड्यात मी आजारी होतो, म्हणजे मी माझं अपयश लपवत नाहीये, पण तुम्हाला रियालिटी सांगत आहे. ठीक आहे. त्यानंतर बुद्धिमापन विषयक प्रश्न म्हणजे रिझनिंग बद्दल हे बोलतंय. गणित बघा, अंकगणित, बीजगणित, भूमिकी, सांख्यिकी सगळं दिलं आहे. पण नॉर्मली यांचा कल इथे जास्त असतो अंकगणितावर. सांख्यिकी प्रश्न असतात काही चार्टवाले, ते येतात आणि भूमितीवर थोड्यापैकी येतं. त्यानंतर सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि पर्यावरण. ठीक आहे, पर्यावरण असतं हे लक्षात ठेवा. कळलं का? चलो आता याच्या संदर्भात प्रश्न काय काय वापरायचं इथे मी तुम्हाला सांगितलं. आतापर्यंत जे वाचलं तेच कंटिन्यू करा. यासाठी रिझनिंग मॅथ्ससाठी आजपर्यंत जे करत आले ते करा. सायन्ससाठी तुम्ही स्टेट बोर्ड वाचा किंवा मग भस्के सरांचं वगैरे बुक असेल ते वाचू शकता, जे असेल ते तुमच्याकडे कोणत्याही अकॅडमीचं असेल ते. त्यानंतर चालू घडामोडी, हा सर्वात मोठा पोर्शन आहे इथे. चालू घडामोडी भारतातील महाराष्ट्रातल्या आहेत, आंतरराष्ट्रीय नाहीत. पण मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीयवरही प्रश्न विचारून झाला. नसेल विश्वास तर बघून घ्या, डेप्थ मध्ये असतं. मागच्या वर्षी पेपर डाउनलोड करा, फक्त करंटचे प्रश्न बघा. अक्षरशः तोंडातून फेस काढला मागच्या वर्षी ग्रुप सीच्या मेन्स कठीणच झाल्या. पण जर तुमची प्रिलिम चांगल्या मार्क्सनं पास केली ना, सो तुमचा याच्यातला अर्धापेक्षा जास्त काय झाला असतो, सिलेबस कव्हरअप झाला असतो. त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जे आतापर्यंत करत आले ते करा. ग्रीन बुक करा. ठीक आहे, त्याच्या सोबतीला आणखी एखादं करा. ओके. आणि जर नाहीच जर करंट झालं असेल तर मग माझा एक कोर्स आहे करंटचा, आपल्या विदर्भ आयएसचा, तो करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर माहिती व संपर्क तंत्रज्ञान हे ICT विषय आहे. ICT साठी एकच करायचं, कोणतंही एक ICTचं बुक असेल 9वी 10वीचं किंवा स्टेट बोर्डचं, ते करून घ्या. किंवा MICITचं पुस्तक असेल त्यातून कन्सेप्ट करून घेतल्या होऊन जाते. टेस्ट सिरीज मध्ये मी सांगेलच तुम्हाला, आणखी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करेल. क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आणि माहिती म्हणजे बघा, लक्ष द्या. करंटचा जर तुम्ही वाचत असाल, फॉर एक्झाम्पल प्रिलिमला कसं वाचता, ज्ञानपीठ पुरस्कार, पण एक लक्षात घ्यायचं, कोणाला मिळाला असं नाही. ज्ञानपीठची सुरुवात कधी झाली, पहिला कोणाला मिळाला, पहिली स्त्री कोणती, किती महाराष्ट्रीयन मिळाला, कशासाठी मिळाला, ठीक आहे, कोणत्या लिखाणासाठी मिळाला. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला करावं लागेल. म्हणजे विकिपीडियाचा वापर सुद्धा तुम्हाला करावा लागेल, त्याच्या पार्श्वभूमी सहित. क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील पुरस्कार, कोणते पुरस्कार, जे शासकीय पुरस्कार आहेत ते. आणि सर्वात RTI आणि RTS हे 2 कायदे आहेत. आणि हे समजून घ्या, कुठून तरी करून घ्या. यूट्यूबवरही बऱ्या प्रमाणात आहे. नसेल समजत तर माझा एक छोटासा कोर्स आहे, तो कोर्स घेऊन घ्या. ठीक आहे. 199 रुपीजला माझा कोर्स आहे, हा कोर्स घेऊन घ्या. पण चांगल्या प्रकारे. मागच्या वर्षी जी प्रश्नाची डेप्थ होती RTI RTS वरती खूप जास्त प्रमाणात होती. सो याच्यासाठी जनरल माहिती काढा. हे बघा, हा पूर्ण करंट रिलेटेड इश्यू आहे. ठीक आहे. यासाठी कोणतंही पुस्तक महाराष्ट्रात अवेलेबल नाही. हा ICT साठी मी सांगितलं, स्टेट बोर्ड वापरा, माहिती संप्रेषण नावाचं येतं, किंवा मग MSCITचं पुस्तक असेल ते वाचा, नाही तर मार्केटमध्ये कोणतं असेल ते वाचा. यासाठी ओरिजिनल कायद्यांमधून करा. बेअर ऍक्ट नसेल कळत तर माझा तिथे नोट्स आहेत त्या बघून घ्या. चालू घडामोडी यासाठीही तुम्हाला मी सांगितलं त्या प्रकारे करावं लागेल. इथे जे बुक्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे. आता याला वेटेज काय आहे तो वेटेज समजून घ्या. याला जो वेटेज आहे सो इथे लक्षात घ्या. राज्य व्यवस्थेवर 5 प्रश्न आहेत, इतिहासावर 5 प्रश्न आहेत, भूगोलावर 5 प्रश्न आहेत. सांगितलं होतं ना, 5 प्रश्न येतात. त्यानंतर आता राज्यव्यवस्था कोणती, सर्वच करावी लागेल. इथे डिफाईन सिलेबस नाही, त्याच्यामुळे मॅथ रिझनिंग वर 35 प्रश्न येतात. किती प्रश्न येतात? 35. कारण की क्लर्क होणार आहे, तुम्हाला तुमचं मॅथ चांगलं पाहिजे, नाही तर मग भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आतमध्ये जाल. तुम्ही एखाद्याकडून पैसे कमी घ्याल, हिशोब चुकीचा दाखवाल, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जाल. ओके. सो समजून घ्या, मॅथ आणि रिझनिंग पोस्ट खूप चांगली आहे. 5 वर्षात ASO होता तुम्ही. ठीक आहे. सो बघा, मॅथ्स आणि रिझनिंग, सो याला 35 मार्कचं वेटेज आहे. सायन्सवर 15 प्रश्न असतात. स्टेट बोर्ड आणि एखादं कोणतंही पुस्तक कव्हर केलं तर होऊन जाईल. चालू घडामोडीवर 20 प्रश्न आहेत, कारण की
तिथे तुम्हाला क्रीडा व साहित्य क्षेत्रातील असा एक इव्हेंट आहे. ICT वर 5 प्रश्न, RTI आणि RTS वर 10 प्रश्न. सो अशा प्रकारे म्हणजे RTI वर 5 प्रश्न असतात कंपल्सरी आणि RTS वर 5, म्हणजे या दोन कायद्याला 10 मार्क्सचं वेटेज आहे, हे लक्षात असू द्या. सो हे लक्षात ठेवायचं की अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मार्गक्रमण करायचं आहे. ठीक आहे. सर्वांपेक्षा बाहेर मेन्स तर करायचीच आहे मला, मेन्स मी करेल पण विथ लीड मला मेन्स करायची आहे, कळलं का? सो त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट एक स्ट्रॅटेजी बनवा. मी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगेल की दिवसाचं 15 ते 16 तासाचं नियोजन करा अभ्यासाचं. 1 महिना 16 तास अभ्यास केला आणि जीव गेला असं होणार नाही. मरत नसते, कोणीच मरत नाही अभ्यासानं. मेलेला एकही व्यक्ती मी अजूनपर्यंत माझ्या वाचण्यात आला नाही कोणत्याच न्यूजपेपरला. सर्वात महत्त्वाचं, इंग्लिश या विषयाला 3 तास द्या PYQ सहित, सोडवण्यासहित. मराठी या विषयाला 3 तास द्या. जितका सोपी मराठी समजता तितका नाही. याला 6 तास रिझर्व द्या, रिझर्व. कारण की इथे माझं टार्गेट असेल 80+. सर इतकी मिळत असतात का? नाही मिळाल तर दुसरा मिळवेल. असं कोणतं रॉकेट सायन्स आहे रे ते की तिथं 80 मिळणार नाही? ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. आणि इथे एक लक्षात ठेवायचं, इथे स्पोर्ट असाल, आरक्षणात असाल तरी तुमचे कट ऑफ जास्त असतात, नाही ते कट ऑफ बघून घेसाल. फक्त माजी सैनिकांचा तेवढा मात्र कमी येतो. ठीक आहे. आणि त्यानंतर उर्वरित इथे 6 तासाचं नियोजन तुम्ही केलं विथ PYQ. आणि एक लक्षात ठेवायचं, याचे PYQ फक्त 1 वेळा सोडवले आणि संपलं असं नाही. याचे PYQ पण मिनिमम 3 टाइम्स सोडवा. सर तुम्ही किती वेळा मराठी पुस्तकाची रिव्हिजन केली होती? तर मी तुम्हाला सांगितलं, मी एक लेवल आणली होती की मी 1.5 ते 2 तासात पूर्ण मराठीचं पुस्तक वाचायचो. सो मी रिव्हिजन किती केल्या हे काउंट मी केलं नाही. मला एवढं माहित होतं पुस्तक कव्हर करायचं, संपला विषय. मी काउंट करून अभ्यास करत नसतो, मोजून करत नसतो, आणि तुम्हीही करू नका. त्याच्यानंतर मग आता तुमचा पेपर 2 जो आहे, आता तुमचा TSA स्पेशली किंवा तुमचा रेव्हेन्यू असिस्टंट असेल, लिपिक टंकलेखक असेल किंवा दोन्ही असतील तर याला प्रॉपर मॅनेज करा. रिझनिंग मॅथला मी सांगेल की 3 तास द्या, कारण की हा 35 मार्कची तयारी करून देतो. अशा प्रकारे प्रॉपर नियोजन करा. एवढं जर करत असाल तर मेन्सचे रिझल्ट येतात. पोस्ट काही अशा दुय्यम पोस्ट नाहीत, खूप चांगल्या पोस्ट आहेत. आणि आजच्या जगात तुम्ही इतक्या लोकांमधून एवढा कट ऑफ प्रचंड लागले यावर्षी, इतके प्रचंड कट ऑफ आले की सगळे मुलं असे डोळे उघडे करून बघत होते की सगळ्यांचे कट ऑफ सेम कसे असू शकतात यार. SC सेम, ST सेम, OBC सेम, EWS सेम, ओपन सेम, हे कसं होऊ शकतं? होऊ शकतं, मुलांचे अभ्यास तेवढे आहेत. जाती कॅटेगरी ह्या ज्या आहेत त्या आरक्षणाच्या दृष्टीने आहे, पण बुद्धीला कॅटेगरी असतात का? OBC आहे, डाऊन आहे, ओपन आहे, जास्त आहे, असं असतं का? असं काहीच नसतं. ज्यांना जास्त मार्क्स असतात ते ऑटोमॅटिक ओपन मध्ये जात असतात, हे लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे प्रॉपर नियोजन करा. कोणत्याही समस्या असतील, कोणत्याही समस्या, तर त्या तुम्हाला फक्त PYQ आणि PYQ सॉल्व्ह करून देतील. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की या वर्षात रिझल्ट देण्याचा 100% प्रयत्न करा, 100%. कारण की एक लक्षात घ्यायचं की या वर्षी तुमचा सिलेबस असा आहे की तुमच्याकडे एक जुना आधार तरी आहे. ठीक आहे. आणि पुढच्या वेळेस मात्र अभ्यासाचा आवाका याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वाढलेला असेल. सो परत एकदा सांगतो की तुम्ही विदर्भ IASची जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या आणि आपल्या टेस्ट सिरीज आहेत इंटिग्रेटेड आणि सेपरेट अशा दोन्ही दिल्या आहेत, त्या जॉईन करा. ज्याचा अभ्यासाला बूस्ट करण्याला तुम्हाला काय मिळेल? नक्कीच फायदा मिळेल. तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग.